आज जे आम्ही इथं सर्व वकील बंधू भगिनी जमलेलो आहोत की जे अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय जाणार असं GR निघालेलं आहे, तर या दृष्टीने आमचा असा विचार आहे की ते भौगोलिकदृष्ट्या गरजेचं नाही, कारण मोहोळपासून ते 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे आणि जी गावं जोडलेली आहेत त्या गावांना मोहोळवरून तिथं जाणं गैरसोयीचं राहणार आहे आणि हे आम्हाला न्यायिकदृष्ट्याही काम करताना मोहोळहून तिथं जाणं गैरसोयीचं होणार आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व वकिलांनी एकमताने असा ठराव केलेला आहे की या दृष्टीने आम्ही न्यायिक लढाई लढणार आहे आणि सर्वानुमते आम्ही रिट दाखल करून याचा पाठपुरावा करून अप्पर तहसील कार्यालय तिथं जाण्यापासून रद्द होण्यासाठी जो पाठपुरावा करावा लागणार आहे तो आम्ही सर्वानुमते करणार आहे। चे अध्यक्ष ॲडव्होकेट शमशाद मकबूल मुलानी सर्व विधिज्ञांच्या ठरावानुसार आम्ही एकमत आमचा ठराव झालेला आहे की अनगर इथे जे अप्पर तहसील कार्यालय गेलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या बारचं कडकडीचा असा विरोध आहे आणि त्यासाठी आमच्या पक्षकारांची आमची गैरसोय होणार आहे। त्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये रिट दाखल करणार आहे आणि पुढची पाठपुराव्यासाठी आमची सगळ्यांची वकील संघाची मदत होईल। अप्पर तहसील कार्यालय बेकायदेशीरपणे तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा आणि जनहिताचा विचार न घेता अनगरसारख्या ठिकाणी जे हलवलेलं आहे ते कुठल्याच समाजवर्गाला तसंच वकील बांधवांना अजिबात न पटलेली गोष्ट आहे। कारण जर तिथं अप्पर तहसील कार्यालय तिथं न्यायचा मागचा उद्देश कुठलाही कळणार नाही, कारण पेनोर, पाटकोल, पोखरापूर हे जे गावं आहेत ती मोहोळपासून अगदी 2-3 किलोमीटर अंतरावर असताना त्यांना मोहोळ पास करून त्यांचा ट्रॅव्हलिंग खर्च वाढणार आहे। शिवाय तो भाग जर बघितला तर एक प्रकारे आत्तापर्यंतच्या परिस्थिती बघितला तर एक वेगळ्या दहशतीखालचा भाग आहे। त्या ठिकाणी जाऊन वकिलांना वकिली करणं, पक्षकारांना न्याय मागणं अशक्य होणार आहे। अशा परिस्थितीत तशा ठिकाणी हे तहसील कार्यालय तिथं जाणं म्हणजे ह्या जनतेच्या दृष्टिकोनातून फार दुर्दैवी गोष्ट आहे। ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो की काल जे मोहोळच्या लोकांनी, मोहोळ शहरच्या लोकांनी किंवा ज्या लोकांना विरोध होता, शेटपळ, पुन्हा पेनोर, खंडारी ह्या लोकांनी विरोध म्हणून काल निषेध सभा इथं घेतली मोहोळमध्ये, त्याला ॲक्शनला रिॲक्शन म्हणून लगेच त्यांनी आज तिथं मोर्चा काढून त्यांच्या बाजूने निकाल असताना एक प्रकारे की आम्ही काही करू शकतो अशा स्वरूपाचं एक त्याने सूचना दिलेली आहे। त्यामुळं मोहोळ तालुक्यातील जे वातावरण शांततामय चाललेलं आहे ते कुठंतर ढवळण्याचा विषय दिसून येतो। कारण आत्ता जर बघितलं तर पुढचं 1-2 महिने हे इलेक्शनचे आहेत आणि त्या इलेक्शनमध्ये काहीतरी अप्रिय घटना ह्याच्यामागनं घडू शकते। लोकातून भयानक उद्रेक आहे, मोहोळ 100% बंद राहिलेला आहे। त्यामुळं माझं असं विनंती आहे की जे काय हे तिथं अप्पर तहसील किंवा रजिस्टर ऑफिस नेलं आहे ते गैरसोयीचं आहे। आत्ता जर बघितलं तुम्ही रेशो काढा, तिथं रजिस्टर ऑफिसला मला वाटत नाही काय दस्त निर्माण तिथं झाले किंवा नाही झाले, म्हणजे रजिस्टर ऑफिसचे तिथं दस्त सुद्धा होत नाही। त्याच्यावरून अनुभव घेऊन त्यांनी जे तहसील कार्यालय आहे तिथं न्यायचा घाट घालायचं कुठलंही तिथं असं कारण घडलेलं नाही। उदाहरणार्थ रस्त्याच्या केस आहेत तर त्या रस्त्याच्या केसेस आपण इथल्या मोहोळच्या तहसीलमध्ये सोडवू शकतो। अनगर मोहोळ अंतर जर बघितलं तर 10-15 किलोमीटर अंतर आहे, तिथून लोकांना फार असं लांब जावं लागत नाही। भूभागाचा जर विचार केला आपण तर आपण अंजगावापासून पुढे माढा तालुका आहे, तिथून मोहोळ तालुका आहे, म्हणजे ह्या तालुक्यालाच काय अर्थ राहिला नाही अशातला प्रकार हे स्पष्टपणे घडलेला दिसून येतोय। म्हणजे हे जे काय तोडफोड करून जे तहसील कार्यालय त्याने अनगरला नेलंय ते पूर्णतः बेकायदेशीर असून ते आम्ही PL करू किंवा हायकोर्टात जाऊन आम्ही वकील बांधवाने त्याचा त्या प्रकारे ठराव घेतला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही हायकोर्टात न्यायाची लढाई लढू। शिवाय आमच्याबरोबर काय जे काय सामाजिक नेते येतील किंवा राजकीय नेते येतील त्यांना धरून आम्ही 100% लढून तहसील कार्यालय पूर्ववत या ठिकाणी राहायला असं प्रयत्न करू। शिवाय रजिस्टर ऑफिस जे तिथं बेकायदेशीरपणे तिथं गेलं आहे खरेदी नोंदणीचं ते सुद्धा मोहोळला कसं परत आणता येईल यासाठी प्रयत्न करू। कारण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर या ठिकाणी नव्याने अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याच्या अनुषंगानं शासन निर्णय आपल्यासमोर आला। खरं तर या अनुषंगानं आपण जर बघायला गेलं तर वकिलांचा त्याच्याशी संबंध हा अप्पर तहसीलदार हे अर्धन्यायिक कामकाज चालवण्यामध्ये आणि अर्धन्यायिक प्रकरणं चालवण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार असतो। RPS केसेस, रस्ता केसेस त्यांच्याकडे चालतात। अशा वेळी भौगोलिकदृष्ट्या तालुक्यातील पक्षकारांची लोकांची गैरसोय होऊ नये
तसेच काही लोकांची न्यायालयामध्ये कामं असतात, काही लोकांची इथल्या दवाखान्यामध्ये, नगरपंचायतमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये. अशा वेळेस तेवढ्या एका अप्पर तहसील कार्यालयासाठी पुन्हा तिकडे जाणं हे भौगोलिकदृष्ट्या सोयीचं नाही, अशाच बऱ्याचशा वकिलांचं म्हणणं आलं. त्या अनुषंगानं मोहोळ विधिज्ञ मंडळाने आज सर्वानुमते, म्हणजे हे सगळे विधिज्ञ मंडळ आज मोहोळ तहसील कार्यालयामध्ये उपस्थित आहेत. यामध्ये सत्ताधाऱ्यांनी ते कार्यालय आणलं आहे आणि विरोधक त्याला विरोध करत आहेत, परंतु ह्यांची दोघांचीही राजकीय लढाई वेगळी आहे. वकिलांच्या यामध्ये संबंध एवढाच आहे की आम्हाला न्यायालयीन कामकाज चालवण्याच्या अनुषंगाने हे गैरसोयीचं होतं आहे, पक्षकारांच्या दृष्टीने गैरसोयीचं होतं आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचं हे भौगोलिकदृष्ट्या आणि प्रशासकीयदृष्ट्या चुकीच्या ठिकाणी असणारं अप्पर तहसील कार्यालय रद्द करावं अशी मागणी विधिज्ञ मंडळ मोहोळ यांच्यातर्फे माननीय तहसीलदार साहेब आणि पुढं महसूल मंत्री, सचिव आणि मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यासंदर्भात ठराव मंजूर झालेला आहे. तसेच या अनुषंगानं वेळ पडली तर हा शासन निर्णय रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्येही न्यायालयीन पद्धतीनं दाद मागण्याच्या अनुषंगानं पावलं टाकण्याचा निर्णय मोहोळ विधिज्ञ मंडळाच्या आजच्या या विधिज्ञ बैठकीमध्ये झालेला आहे. त्या अनुषंगानं ठराव आणि निवेदन आज माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे दिलेलं आहे. आज अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि इतर सर्व विधिज्ञ मंडळांची एकच भावना आहे की प्रशासकीय आणि भौगोलिकदृष्ट्या गैरसोयीचं असणारं अनगर येथील अप्पर तहसीलदार कार्यालय रद्द करण्यात यावं.